नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। गुंदिवली येथे राहणारे सौ नंदिनी यशवंत म्हात्रे, डॉक्टर यशवंत अनंत म्हात्रे, प्रमोद अनंत म्हात्रे, कीर्ती ग्रुप व म्हात्रे परिवार यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना व आरतीचे आयोजन प्रमोदजी म्हात्रे यांनी दिल्या शुभेच्छा।
पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय सदा सगळा गडावर बैसली माझा कैला दियाला देवाचे राजा माझा सुवारी आली विष्णुनाथ मामा माधवनाथ मामा शिवे भावे ओवाली असो नसो भाव आम्हा तुझी आकाशा हे बोल कर माझे माऊली हे माझे माऊली हे विनावरी कर विनावरी कर तुम्ही वाटली पाहे हरी रागे दिया स्वारी हे प्रिया देवी तुझे भावे ओवाली हे बोल प्रिया देवी माझे माऊली हे माझे माऊली हे दोन्ही कर जोडी तुमची वाटली पाहे धर्म सांगती आनंद पूजन हरे वारी तमेव माता पिता तमेव बंधु सदा तमेव विद्या कृष्ण दामोदरम वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्र हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण 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 हरे मोरिया रे बाबा मोरिया रे मोरिया रे बाबा मोरिया रे मोरिया रे बाबा मोरिया रे बाबा मोरिया रे नको गुणवंतानंता रघुनायका मार्गणेयाका कैलासराणा शिवचंद्र मोरी फणींद्र माता मुकुटजळारी कारुण्य सिंधू बहुरूपहारी तुझवीन शंभो मजकोनकारी उपासमयोगे वैकारवामे सर्वान्मुखी मंगल बोलवामिरास्तळे निरूप तुझे मी घेतो मस्तच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु माय दोन्ही अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र येथे हे ईश्वरा आम्हाला चांगली बुद्धी दे शक्ती दे चांगले आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात व मंगलमूर्ती चला दीप लाईव्ह चालतं सगळ्यांना बोलू बाकी सगळ्यांना सांग तिथे मध्ये थोडीशी ट्रॅफिक झाली का कोऑपरेटिव सोसाइटी रहती है
अभी सेंट्रल में भी डिपार्टमेंट ने किया ना, वो अमित शाह जी कोऑपरेटिव का मिनिस्टर बना। लेकिन हमारा मार्केट हम लोग का मतलब कभी ऐसे हुआ नहीं है। गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांचा लाडका असा गणपती बाप्पा, ज्याच्या कुठल्याही कार्याच्या शुभारंभी ज्याच्या पूजनाने सुरुवात होते, असा 14 विद्या 64 कलांचा अधिपती, गणांचा नायक श्री गणपती बाप्पा. आणि या गणपती बाप्पा आमच्या आगरी कोळी समाजामध्ये खरोखर खूप लोकप्रिय आहे, प्रिय आहे आम्हाला. आणि गणपती बाप्पा येणार आहे म्हणून आम्ही सर्वजण 1-2 महिन्यापासूनच आम्ही सुरुवात करतो. गणपतीचे आरस असो, सजावट असो, सर्व काही बनवण्यात आमची म्हणजे लहान थोडा पण सर्वजण आम्ही त्याच्यामध्ये व्यस्त असतो. आणि खूप म्हणजे आनंद असतो, आनंद सोहळा असतो. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत घरामध्ये एक आनंद मंगलमय वातावरण असतं. सकाळी आरती, दुपारी संध्याकाळी आरती, भजन, गाणी, भक्तिगीत अशी पारंपरिक गाणी बोलून आमच्या घरामध्ये आनंद उत्सव चालू असतो. खरोखर म्हणजे सर्वांना सांगायचं म्हणजे की आमच्या गावामध्ये तेव्हा म्हणजे मोजके 4-5 गणपती असेल, तेव्हा आमच्या वडिलांनी, आमचे वडील स्वर्गीय आनंदराव म्हात्रे यांनी हा गणपती आमच्या घरात बसविला. आणि हा गणपतीची मूर्ती तेव्हा कारखाने पण नसेल, तेव्हा वसईहून आम्ही गणपतीची मूर्ती आणायचो. आणि वसईहून आणताना तेव्हा ब्रिज नव्हते, रस्ते नव्हते, आम्ही दर्यातून होडीमधून आम्ही मूर्ती आणायचो. आणि तेव्हापासून आम्ही जवळजवळ 35-40 वर्ष झाली आम्ही गणपती आमच्या घरी बसतोय. आणि मी सर्वांना सांगतो की बाप्पा असा सर्वांना आनंदी ठेवो, सर्वांना सुख समृद्धी आनंदी ठेवो. आणि जे काही आपल्या राज्यावर जे संकट असतील, दुष्काळ असेल, हे संकट दूर करो. पाऊस तर खूप चांगला झालेला आहे. दुष्काळाची परिस्थिती अशी नाही, पण ज्या भागामध्ये दुष्काळ असेल तिथं पाऊस पडू दे. सर्वांना सुख समाधान आनंद राहू दे. जो काही जातपात धर्मामध्ये जो काही भेद निर्माण झाले तो भेद मिटून दे, एकात्मता वाढू दे, हीच मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सर्वांचा लाडका असा गणपती बाप्पा सर्वांना मी माझ्या मातृ परिवारातर्फे, आमच्या गुंदोली ग्रामपंचायततर्फे सर्वांना हा गणपती बाप्पा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांना सुख समाधान आनंद लाभू दे, हीच मी गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. ये हुए सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गणपती उत्सवाची खूप धामधूम आनंदामध्ये साजरा केला जातोय. तर आपण काय शुभेच्छा देणार आहात सर्व नागरिकांना? सर्वप्रथम महाराष्ट्राच्या तमाम जनतेला ग्रामपंचायत करून व महाराष्ट्राचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस करून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हा गणराय सर्वांना सुखाचा भरभराटीचा जावो हीच गणपतीचरणी प्रार्थना करतो. अजून मागे सर्व गणेश भक्तांना व नागरिकांना शुभेच्छा देतात की वातावरण अतिशय शांततेत पार पाडावे एवढीच शुभेच्छा व्यक्त करतो.